नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्रक्स या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या पार्टमध्ये आपण टाईम अँड वर्कचा थर्ड पार्ट कंप्लीट करत आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. सर्वांनी ते अगोदर बघा. टाईम अँड वर्क हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि सिम्पल टॉपिक आहे. तर या पार्टमध्ये आपण वर्क अँड वेजेस आणि मेन डेजचा कॉन्सेप्ट याच्यावरच्या प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करूयात. चला तर सुरू करूया. सुरू करण्या अगोदर कन्सेप्ट मी सुरुवातीला सांगतो. फर्स्ट कन्सेप्ट आहे मेन डेज किंवा अवर्स हे दिलेले असतील तर या टाईपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे. तर यासाठी आपण असं करू शकतो की याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच इक्वेशन आहे, ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये कसं की MDH/W. एम म्हणजे काय, मेनसाठी आहे. मेन, बॉईज, वुमन काही दिलं असेल तर त्याच्यासाठी ते आहे. डी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे डेज आहे आणि एच म्हणजे काय आहे, आवर्स. ठीक आहे. आता एक्झाममध्ये आपण कशा टाईपचे प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजेलच. मग आपल्याला सपोज 2 दिलेले असतील, म्हणजे मेन एक साईडला मेन, दुसऱ्या साईडला बॉईज, तर मग सेम फक्त M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2 आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो. W2 म्हणजे या साईडला बॉईजचं घ्यायचं, या साईडला मेन्सचं घ्यायचं. हा एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. सेकंड कॉन्सेप्ट एक बघा. सेकंड कॉन्सेप्ट कोणता आहे, वेजेसचा सेकंड कॉन्सेप्ट आहे. वेजेस म्हणजेच काय की मोबदला किंवा सॅलरी. जेवढं काम केलं तेवढीच सॅलरी. कॉमन सेन्स आहे हा की जेवढं काम केलं तेवढंच वेजेस भेटणार. वेजेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, वर्क. पण आपल्याला माहिती आहे की वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, इफिशियन्सी. ठीक आहे. इफिशियन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे वर्क. म्हणजेच काय की वेजेस पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, इफिशियन्सीला. तर हे फक्त आपल्याला एवढं इक्वेशन माहीत पाहिजे. ठीक आहे. आता यावरच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया म्हणजे जास्त लक्षात येईल. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम बघा. 5 men can complete a work in 10 days working 12 hours per day. If the work is 600 units, find out per hour work of a man. आता सेम आहे, आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू पर आवर वर्क विचारले म्हणजे काय, इफिशियन्सी विचारली आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. सर्वांना माहिती आहे वर्क किती गिवन आहे, 600 युनिट्स. 600. आता इथे टाईम म्हटलेला आहे. टाईमसाठी 10 डेज दिलेला आहे, 10. परत अजून 12 आवर्ससुद्धा दिलेला आहे, 12 आवर्स. पण हे 10 डेज आणि 12 आवर्स 5 मेनने काम केलं म्हणून हे 5 मेन. MDH/W सेम. तर आता हे सॉल्व केलं तर काय येईल, हे पण 600 येते, त्यामुळे 600 कट होईल. आन्सर काय येईल याचं, 1. म्हणजे काय की पर आवर वर्क ऑफ अ मॅन काय आलं, 1 युनिट. हे झालं आन्सर. ठीक आहे. आता सेकंड प्रॉब्लेम बघा. इफ 8 बॉयज कॅन मॅन्युफॅक्चर 80 पेन्स इन 8 डेज, देन 1 बॉय विल मॅन्युफॅक्चर 1 पेन इन हाऊ मेनी डेज विथ सेम इफिशियन्सी. आता बघा इकडं दिलेलं 2 दिलेले आहेत, म्हणजे सेम कॉन्सेप्ट वापरणार. MD आता अवर्स दिलेलं नाही घेतलं तरी चालेल. MD/W इज इक्वल टू M2 D2 अपॉन W2. M1 किती आहे, म्हणजेच 8 बॉईज. ठीक आहे. D1 किती आहे, डेज दिलेले आहेत 8 डेज. वर्क किती दिलेलं आहे, 80 पेन, हे वर्क झालं. ठीक आहे. इज इक्वल टू M2 किती आहे, 1 बॉय. D2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि W2 किती आहे, 1 पेन, म्हणजे 1 बनवायचा. 1 तर कट झाला म्हणजे D2ची व्हॅल्यू काढायची आहे. डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो आपण हे. 4/5. 4/5 म्हणजेच 0.8. म्हणजेच आन्सर काय आलं या क्वेश्चनचं, 0.8 डेज. 0.8 डेज हे झालं आन्सर. ठीक आहे. सिम्पल प्रॉब्लेम असतात एकदम. हा झाला सेकंड. आता थर्ड प्रॉब्लेम पाहूया. If 30 men and 14 boys can do a work in 21 days, supposing 3 men can do as 5 boys, म्हणजे 3 मेन जेवढं काम करतात तेवढं 5 बॉईज इतकं करतात. इन हाऊ मेनी डेज 20 मेन अँड 4 बॉईज कॅन कम्प्लीट द वर्क. आता सेम मेन डेजचा कॉन्सेप्ट आहे. आपल्याला काय गिवन आहे, 3 मेन इज इक्वल टू 5 बॉईज. म्हणजेच काय, मेन अपॉन बॉईज हे किती आलं, 5/3. आपल्याला ही इफिशियन्सी दिलेली असते डायरेक्टली. म्हणजे काय की एका मेनची इफिशियन्सी 5 आहे आणि एका बॉयची इफिशियन्सी 3 आहे. आता यानुसार मला काय विचारले, टोटल वर्क किती टाईममध्ये कंप्लीट करतील. यासाठी टोटल वर्क माहीत पाहिजे. आता टोटल वर्क मी कॅल्क्युलेट करणार.
ठीक आहे. टोटल वर्क कसं कॅल्क्युलेट करणार आता बघा. टोटल वर्कसाठी मला गिवन आहे 30 मेन. एका मेनची इफिशियन्सी 5, तर 30 मेनची इफिशियन्सी किती आली 30 × 5, सिम्पल आहे. प्लस अँड म्हणजे काय प्लस 14 बॉईज, एका बॉयची इफिशियन्सी किती आहे 3, 14 बॉईजची किती आली 14 × 3. ठीक आहे. आता यांनी किती दिवस काम केलं 21 डेज काम केलं, म्हणजे हे झालं आपलं टोटल वर्क. आता यातून आपल्याला टोटल वर्क मिळेल. टोटल वर्कचं आता हे किती येईल 150 + 42 म्हणजे 192 × 21. हे झालं आपलं टोटल वर्क. आता आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईम म्हणजे काय वर्क अपॉन इफिशियन्सी. इफिशियन्सी कोणाचं विचारलं आहे 20 मेन अँड 4 बॉईज यांचं विचारलं आहे. आता एक मेन आणि एक बॉयची माहिती आहे, तर 20 मेनची काढू शकतो मी. यांची इफिशियन्सी कशी काढणार 20 × 5 मेन आहेत ना, 20 मेनची, एक मेनची 5, तर 20 मेनची 20 × 5 प्लस 4 बॉईज आहेत. एका बॉयची 3 इफिशियन्सी आहे, तर 4 बॉईजची किती आली 4 × 3, म्हणजे ही टोटल इफिशियन्सी किती आली यांची 1112. हे 100 प्लस 12 1112 ही झाली इफिशियन्सी. आता वर्क तर आहे इकडे मला ऑलरेडी, आणि इफिशियन्सीने त्याला डिवाइड केलं तर टाईम भेटतो. ठीक आहे. वर्कला आपण इफिशियन्सीने डिवाइड केलं तर टाईम भेटणार. आता इफिशियन्सी कोणती 112, हे फक्त सॉल्व करायचं आहे. सिम्पल आहे कॅल्क्युलेशन. 2ने भाग जातो, 2 पंचे 10, बेसक 12, 92 18, बेसक 12, परत 8ने जातो 12 7 7 त्रिक 21, म्हणजे 12 × 3 आन्सर आलं, म्हणजे काय आलं 36. या क्वेश्चनचं आन्सर काय आलं 36 डेज. सिम्पल प्रॉब्लेम आहे एकदम. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. आत्तापर्यंत आपण ह्याचे प्रॉब्लेम पाहिले मेन डेज कन्सेप्टचे. आता आपण वेजेसवाले प्रॉब्लेम पाहूया. वेजेस म्हणजे आपल्याला सॅलरी किंवा पेमेंट दिलेला असतो. आता हा प्रॉब्लेम बघा, 4th प्रॉब्लेम. ABC कॅन डू अ वर्क इन 6, 8, 12 डेज रिस्पेक्टिवली. फॉर टोटल वर्क दे गेट 1350 रुपीज. फाइंड द शेअर ऑफ बी. म्हणजे आपल्याला फक्त बीचा शेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. आता बघा, एचं किती दिलं होतं 6 डेज, बी 8 डेज, सी 12 डेज. यांचा आपण वर्क ॲज्युम करत होतो मल्टिपल कोण आहे यांचा 24 आहे मल्टिपल. ठीक आहे. इफिशियन्सी या साईडला 24 डिवायडेड बाय 6 4, 24 डिवायडेड बाय 8 3, 24 डिवायडेड बाय 12 2. ठीक आहे. ही तिघांची इफिशियन्सी भेटली. आता हे जे अमाऊंट दिलेलं आहे ही तिघांची मिळून दिलेली आहे, म्हणजे तिघांची मिळून इफिशियन्सी किती आहे 9. यांची ॲडिशन केली फक्त 9, म्हणजे काय की या 9 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1350. या 9ची व्हॅल्यू मला दिलेली आहे, तर 1ची व्हॅल्यू मी कशी कॅल्क्युलेट करणार 1350 डिवायडेड बाय 9. हे केलं तर किती येतं 9 1 1 5 150. म्हणजे या एका 1ची व्हॅल्यू किती आली 150. मला विचारलं कोणाचं आहे फाइंड द शेअर ऑफ बी. आता बीची इफिशियन्सी किती आहे 3, म्हणजे मला या 3ची व्हॅल्यू विचारली आहे. 1ची व्हॅल्यू 150, तर 3ची व्हॅल्यू किती 3 × 150, म्हणजे आन्सर काय आलं 450. या क्वेश्चनचा आन्सर काय आलं 450 रुपीज. म्हणजे बीचा शेअर किती कॅल्क्युलेट झाला 450 रुपीज. सिमिलरली जर एक्झाममध्ये एचा शेअर विचारला असता तर एचा शेअर किती आला असता, एचा शेअर 4 × 150, म्हणजे किती 600 रुपीज. हा एचा शेअर आला असता. असं तुम्हाला सीचं विचारलं, तुम्ही सीचं पण कॅल्क्युलेट करू शकता इझिली. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. B is 20% less efficient than A if for total work they got 5400 rupees and both working together complete it in 60 days. Find the share of A. म्हणजे आता इथं Aचा शेअर विचारलेला आहे आणि इफिशियन्सीसाठी हे आपल्याला हे दिलेलं आहे 20% लेस इफिशियंट. आता A आणि B 2% आहेत, त्यांची इफिशियन्सी दिलेली आहे. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू सर्वांना माहिती पाहिजे 1/5, म्हणजे काय बी लेस आहे. ठीक आहे. म्हणजे सपोज जर एची इफिशियन्सी 5 असेल तर बीची न्यूमरेटरने लेस असणार आहे, लेस म्हटलेलं आहे इथे, त्यामुळे 1ने लेस म्हणजे काय असणार आहे 4. ठीक आहे. आता इफिशियन्सी तर माहीत झाल्या, टोटल रुपीज पण दिलेले आहेत. टोटल इफिशियन्सी किती झाली 9, इकडं पण 9 आली, 5 + 4 9. या 9ची व्हॅल्यू दिलेली आहे मला किती 5400.
मग 1ची व्हॅल्यू किती आली 600. ठीक आहे, आता 1ची व्हॅल्यू आली. आता 1ची व्हॅल्यू माहिती आहे, तर एचा शेअर किती झाला 5 × 600 3000. आणि बीचा शेअर किती झाला 600 × 4 2400. हे झाले दोघांचे शेअर्स. दोघांचे ॲडिशन टोटल इतकीच येणार आहे 5400 इतकीच ॲडिशन येते दोघांची. म्हणजे तुमचं हे आन्सर टॅली पण झालं. विचारलं कोणाचं होतं फाइंड द शेअर ऑफ ए, म्हणजे तुमचं आन्सर काय आलं 3000 हे तुमचं आन्सर झालं. ठीक आहे, समजले सगळ्यांना. तर आत्तापर्यंत आपण टाईम अँड वर्क हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे पूर्ण. सर्वांनी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 हे कम्प्लिटली एकदा बघून घ्या आणि या टाईपच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांनी आपल्या स्टडी चालू ठेवा आणि प्रॅक्टिस चालू ठेवा. ठीक आहे, थँक्यू.